आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आणि अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी एक सनसनाटी दावा केला। भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकली तर मोहित कंबोज यांना महापौरपदी बसवण्यात येईल असा दावा चित्रे यांच्याकडून करण्यात आला आहे। अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली आहे। अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आपण पाहूया। फडणवीस म्हणतात महापौर महायुतीचाच होणार, शेलार म्हणतात महापौर हिंदू होणार, पण कुणीही छाती ठोकपणे सांगत नाहीये की महापौर हा मराठीच होणार। अखिल चित्रे यांनी आपल्या या पोस्टमध्ये थेटपणे भाजपवर टीका केली। याचाच अर्थ त्यांचा मुंबई महापौर पदाचा अमराठी उमेदवार ठरलाय, मोहित कंबोज ठरलाय। मराठी माणसा आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का असा सवाल हा अखिल चित्रे यांनी विचारला। धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल, पण स्वाभिमानी मराठी माणसानं अशांना हिसका दाखवावा असं आवाहन अखिल चित्रे यांच्याकडून करण्यात आलं। कधी त्यांना संधी मिळाली मुंबईत नेतृत्व मराठी माणसाला द्यायला मुंबई महानगरपालिकेत, तर त्यांनी शेट्टीपासनं बारोटपासनं ठाकूरपासनं ते पटेल पर्यंत दिलेलं आहे। तर त्याचा पुढचा इतिहास हा कंबोज पर्यंत जाऊ शकतो। शक्यता नाकारता येत नाही, कारण कोणीही भारतीय जनता पार्टीचा नेता त्यांचा जो काय मुंबई अध्यक्ष आहे जो वारंवार एक फेक नरेटिव्ह सेट करायच्या माध्यम अवलंबतो की खान होणार, त्यांनी ठामपणे येऊन सांगावं की मराठी माणूसच होणार आणि कंबोज होणार नाही म्हणून आव्हान देताय की त्यांनी स्पष्ट करावं। हा आव्हान देतोय तुमच्या माध्यमातून। त्यांनी त्यांच्यात हिंमत असेल ना तर रोज सकाळी पकपक करण्याऐवजी त्यांनी येऊन समोर येऊन छाती ठोकपणे सांगावं की मराठी माणूसच महापौर होणार आणि तो कोण होणार।